नमस्कार मंडळी, गावकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. मंडळी, आज आहे मकर संक्रांती आणि मकर संक्रांती निमित्त तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा. मंडळी, आता संध्याकाळ झाली आणि घरी बसून थोडासा कंटाळा आला होता, तर मम्मीला म्हटलं दुकानावरती जाऊन येतो चालत चालत. तर मम्मीकडून थोडेसे पैसे वगैरे घेतले, पिशवी घेतले आणि आता आपण चाललोय दुकानावरती. असं थोडंसं चालत चालत फेरफटका मारून येऊया. आणि सध्या कोकणातलं वातावरण कसं आहे ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवतो. ते व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ अशाच नवीन बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा. तर चला जाऊया. मंडळी, सध्या कोकणामध्ये मध्येच ऊन, मध्येच पाऊस आणि मध्येच थंडी असं वातावरण असल्यामुळे अजून काही आंब्याला वगैरे मोहर आलेला नाही. आंबा काजूला यावर्षी मोहरचं प्रमाण कमी आहे. काही काही ठिकाणी आलाय, काही काही ठिकाणी नाही. मध्येच पाऊस सुद्धा पडतोय. ही सूर्याची किरण बघ कशी काळ्यामध्ये पडले. म्हटलं इथे शेणकी आहे या दादांची. आतमध्ये दूध काढतायत दादा. बारीक बारीक आवाज येत असेल तुम्हाला. नवीन पार्टी देणार, मी द्यायला पाहिजे. गाडी घेतलीच नाही, गावी झालास तिकडे. होय होय होय, हे आमचे शेट आहेत, देवरुखला असतात. गाडी घेतली नवीन टू व्हीलर, पार्टी द्यायला लागेल म्हणून गाडी घेतल्या तिकडे पळाला. आलास कधी? 2 दिवस. घराच्या बाहेर पडायचं नाही ना. पण म्हणजे या दादाची बैलगाडी सुद्धा आहे. पहिली बैल होती यांच्याकडे, आता त्याने ती विकलीत. बैल विकून ट्रॅक्टर घेतलाय. गाया वगैरे आहेत त्यांच्या. इथे काजूच्या बागा आहेत. इथे रोडवरती चाफ्याचं झाड आहे. थोडी थोडीशी फुलं आहेत झाडाला, जास्त नाही. चाललात? हे काजूचे झाड आहे, बाग आहे आतमध्ये. म्हणजे चिंचेच्या झाडाला सुद्धा चिंच लागलेत बारीक बारीक. हळूहळू संध्याकाळ होते आता. म्हणजे आमच्या गावामध्ये असं पाईपलाईनचं काम सुरू आहे. जे गावाला पाणी पुरवठा होतो त्याचं नवीन पाईपलाईन टाकतंय. खोदकाम बऱ्यापैकी झालंय, ते जॉईंटिंग आहे बरंचसं. दुकानापर्यंतचा रस्ता असा मधीच कच्चा आहे आणि थोडासा मधीच आहे तो पक्का आहे. त्याच्या पुढे परत तो पक्का रस्ता असतो, मधीच थोडासा कच्चा आहे. असं मिक्स रोड आहे पूर्ण, अर्धा अर्धा. म्हणजे आपण आता ज्या रोडने चालतोय हा बेनी खुर्द गावामध्ये येतो. आणि या रोडचं थोडंसं पुढे, म्हणजे आपण इथून थोडंसं पुढे आलो की आता आपण खेरवसेमध्ये बसतो. म्हणजे ही या 2 गावची सीमा आहे इथे. आणि आमचं घर असं दोन्ही गावच्या सीमेवर असल्यामुळं आमच्याकडे दोन्ही गावच्या पालख्या येतात. म्हणजे जेवढे वर्षभर जे 2 गावामध्ये कार्यक्रम होतात त्या दोन्ही गावातल्या कार्यक्रमामध्ये आम्ही सहभाग घेतो. त्यामुळे आमच्याकडे दोन्ही गावच्या पालख्या वगैरे येतात. एक वेगळंच भाग्य आहे हे आमच्यासाठी. इथे सुद्धा काजूच्या बागा आहेत. तिथे थोडं थोडं मोहर आलाय. हा जो अचानक मध्ये पाऊस पडतो, या पावसाने वाट लावून टाकली सगळी. वातावरणामध्ये सारखे चेंजेस होत असतात.
ते काय काय गुरं सुद्धा आहे. तिकडून ऊन येत असल्यामुळे तुम्हाला तिकडे थोडं दिसणार नाही. आणि या ठिकाणी ना आपल्या इथे नांगरणी स्पर्धा भरतात पावसाळ्यामध्ये. 2 वर्ष झाले आपण भरवतोय. ते पहिले सर्वजण शेती करायचे, आता सर्वांनी शेती सोडून दिली आणि अशा काजू लावलेत. आतमध्ये गुरं आहेत चरवायला आणलेली, गावातलीच आहे ती. म्हणजे या रस्त्याने आतमध्ये आपण खाली गेलो की एक देवझर म्हणून झरा आहे. त्या ठिकाणी आपण गणपती विसर्जन करतो. आणि तिथूनच थोडंसं वरती गेलं की पायऱ्या पायऱ्यांची वाट आहे, ते आपल्या गावच्या देवळाकडे जाते. तिकडे सुद्धा जाऊया आपण एक दिवस, तुम्हाला ते सुद्धा मी दाखवतो. हा, इथून रोड आहे तो थोडासा पक्का केला, डांबरीकरण केलं या रोडचं. साया आहे इथलं, अजून काही बाग साफ केली नाही वाटतं. आता बरंचसं या सध्याच्या टायमिंगला जे बागा आहेत त्यातलं गवत काढण्याचं काम सुरू असतं, किंवा जे गाई गुरावाले आहेत ते त्यांच्या गुरांसाठी गवत काढून ठेवतात. सध्या कोकणामध्ये हेच काम सुरू आहे. आणि इतर ज्या काही गोष्टी असतील ती म्हणजे घरं बांधणे असेल किंवा तर जी कामं आहेत त्या कामांना सुद्धा सुरुवात झाली, फवारणी वगैरे. इकडे रोडचं काम चालू आहे. पहिला हा चढ खूप उंच होता, आता थोडा थोडा कमी करून आणलाय हा. हे खूप जुन्या वाड्याचं झाड आहे, अर्ध अर्ध तुटून गेलंय, अर्ध आहे. म्हणजे जेव्हा हे झाडं कमी होत आहे बघा, तुम्ही पाहू शकता इथून आपलं घर दिसतं, ते घराजवळ असलं नारळ. म्हणजे आता आपण गावामध्ये वाडीमध्ये आहोत, ही गुरववाडी आहे. इथं ज्या आतमध्ये तुम्ही थोडंसं सारवलेलं बघताय, या ठिकाणी 2 वेळा मॅची भरवल्या होत्या बॉक्स क्रिकेटच्या. आपल्या ते बऱ्याच मॅची होतात, म्हणजे ओपनच्या असतील, कबड्डीच्या, क्रिकेटच्या मॅची गावामध्ये भरवत असतात गावातली मुलं. आणि आपण आता दुकानावरती बसलोय. त्यांचं दुकान पहिले त्यांच्या घराजवळ होतं, आता त्यांनी ते चेंज करून इकडे बांधलंय. हे यांचं घर होतं, इथे दुकान होतं पहिलं, आता इकडे आणलंय. खूप जुनं दुकान आहे. म्हणजे आता आपण दुकानावरून निघालोय, मम्मी जे साहित्य सांगितलं होतं ते घेतलंय आणि आता आपण घरी चाललोय. तर चला घरी जाऊया. याचं दुकान खूप जुनं आहे, मी लहानपणापासून मी याच दुकानावरती येतो. आणि गावाच्या म्हणजे मध्य ठिकाणी हे दुकान आहे, त्यामुळे बरेचसे गावातले लोक याच दुकानावरती येतात. सर्व साहित्य मिळतं या दुकानावरती. हे आपल्या गावातले कबड्डीपट्टू हळदी कुंकाचं आमंत्रण देत आहेत. म्हणजे त्याच्याशी थोडेसे गप्पा मारल्याने आता आपण निघालोय. कोकणामध्ये आपल्या इथं जांभा खडक जास्त असल्यामुळे आपल्या इथं चिऱ्याची घरं जास्त असतात. चिरा आणि कौलारू घरं उतरत्या छपराची. आता काही काही जण स्लॅबची बांधतात बंगले वगैरे, पण जास्त करून जी जुनी घरं आहेत ती चिऱ्याची आणि कौलारू छपराची आहेत. हे पत्रे वगैरे आता हळूहळू वापरायला सुरुवात झाली. आता गावामध्ये हळदी कुंकवानं सुद्धा सुरुवात झाली, मकर संक्रांतीनंतर सुरुवात होते असे कार्यक्रम. आता वाटतं उद्या आहे काहीतरी, तर जिथे जिथे पूजा असतील. गावामध्ये गोंधळ सुद्धा आहे, म्हणजे बेनी गावात, त्याची सुद्धा आपण व्हिडिओ अपलोड करणार आहोत. इथे आपल्या इथे पूजा वगैरे होतात. गावामध्ये कार्यक्रमांना सुरुवात झाली हिवाळ्यामध्ये.
जसं जसं जमेल तसं जसं आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करत जाऊच. तर नक्की बघा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करून पण ठेवा. म्हणजे गावचं वातावरण एकदम शांत आणि निर्मळ असतं. तेवढी काही दगदग वगैरे नाही, सर्व काही आरामात चालू असतं. त्यामुळे ते मुंबई पुण्यापेक्षा आम्हाला गावच बरं वाटतं. फक्त एवढंच की गावाला थोडं इन्कम सोर्स कमी असतो, कारण जो तो आता माझ्याच बॅचची मुलं जी 12वी पास झाली ती बऱ्यापैकी मुलं शिकायला वगैरे बाहेरच गेली. त्यामुळे इथे कोण नाही, इथे कोण, त्यामुळे इथे कोणाचे उद्योगधंदे नाही, त्यामुळे कामं नाहीत. त्यामुळे इथल्या गावची मुलं थोडीशी बेरोजगार आहेत. मग कुठे गवत काढ किंवा मोलमजुरीची कामं करतात. म्हणजे आता कोकणामध्ये अजून एक काम म्हणजे ते अशी लाकडं गोळा करून ठेवणे पावसाळ्यासाठी. ती लाकडं सुकतात, ती रानात जाऊन तोडून त्याची भारी करून आणायचं काम चालू असतं. आता आजी पण जाते आपली, आणि आजूबाजूच्या काकी वगैरे आहेत त्या सुद्धा जातात. म्हणजे हा जो खैर आहे, या खैरावरती पण ज्यावेळी पावसाळ्यात येतो तेव्हा रात्री तिथे काजवे बसलेले असतात. ते घर पूर्ण जे झाड आहे ते चमकत असतं, तुम्हाला दाखवेन मी. आणि इकडेच ना उपळ सुद्धा येते, म्हणजे ज्यावेळी पहिला पहिला पाऊस पडतो त्यावेळी जे चढणीचे मासे आहेत धरणाचे ते इकडे चढतात. त्यामुळे मासे पकडायला सुद्धा इथं बरेच जण आलेले असतात. यावेळी आपण त्याची व्हिडिओ सुद्धा या चॅनलवरती आपला अपलोड करूया, तुम्हाला बघता येईल. घरामध्ये आणि त्या काकी तिकडे आहेत, तर विदाऊट जे कोणत्याही साधनाशिवाय कॉन्व्हर्सेशन चालू आहे. एका घरातून दुसऱ्या घरात बोलतायत. चला आता आपण पोचलोय घरामध्ये, आणि आपली जी व्हिडिओ आहे ते अपलोड करायला बसूया. इथं आजीने लाकडं सुद्धा आणलेत. आमच्या इथे सुद्धा सुरुवात झाली लाकडं आणायला. आजी जाऊन ते रानातून हे बघा बाहेर तयार केले, ते आता तोडायचे आणि आतमध्ये वाड्यामध्ये माच केला, त्या माचावरती नेऊन ठेवायचे. अशी काहीशी कामं सुरू आहे. म्हणजे आता आपण आपल्या घरामध्ये पोचलोय, आणि व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितली असेलच, तर तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून एकदा नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.